दवाखान्यात होणाऱ्या ह्या स्कॅम्स विषयी प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे। नंबर 1, सिझेरियन डिलिव्हरी स्कॅम। जेव्हा प्रेग्नेंट महिलेला दवाखान्यामध्ये डिलिव्हरीसाठी किंवा चेकअपसाठी नेले जाते तेव्हा काही टेस्ट करून बाळाने पोटात शी केली किंवा बाळाला ताप आला किंवा गळ्यामध्ये बाळाच्या नाळ अडकली असं काही कारण सांगून सी सेक्शन डिलिव्हरी करण्यासाठी भाग पाडलं जातं। जी डिलिव्हरी नॉर्मल होणार होती त्यासाठी लाखो रुपये खर्च करायला सांगतात। नंबर 2, आयसीयू आणि व्हेंटिलेटर स्कॅम। पेशंटला गरज नसतानाही आयसीयू मध्ये ठेवल्या जाते आणि वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली पेशंटच्या कुटुंबियांना लुटल्या जाते। काही दवाखाने तर पैशांसाठी इतके हपापलेले असतात की व्हेंटिलेटरवरील व्यक्तीचा मृत्यू झाला तरी नातेवाईकांना सांगण्यात येत नाही। नंबर 3, मेडिकल स्कॅम। तुम्ही कोणत्याही मेडिकल मधून औषध घेऊ शकता पण हॉस्पिटलवाले मुद्दाम ते त्यांच्या मेडिकल मधूनच औषध घेण्यास सांगतात। दुःखद आहे पण देशातील हॉस्पिटल्स आज कॉर्पोरेशन बनले आहेत। डॉक्टरांना टार्गेट दिलं जातं, आज इतके पेशंट्स ऍडमिट व्हायला हवेत, इतक्या टेस्ट व्हायला हव्यात, इतका रेव्हेन्यू व्हायला हवा। त्यांच्यासमोर पेशंट नसून एक बिलिंग अपॉर्च्युनिटी असते। देशातील सामान्यांची अवस्था जशी झालेली आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही आणि प्रायव्हेटमध्ये परवडत नाही।